नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात सुरेशचंद्र वाघ यांच्या चहा एके चहा या कथासंग्रहातली कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. चला श्रोते हो, ऐकूयात सुरेशचंद्र वाघ लिखित सब घोडे 18%. करोनाचा फेरा कमी झाल्यावर शासनानं नुकतीच सलून उघडायला परवानगी दिलेली होती. त्याबरोबर सलूनवाल्या रंगोबानं आधुनिकीकरण आपल्या कटिंग सलूनचा सगळा मुखडाच बदलून टाकला. रंगरंगोटी, एसी, नवीन फर्निचर, स्वच्छ सुंदर आरसे, गिरक्या घेणाऱ्या रिव्हॉल्विंग खुर्च्या, उत्कृष्ट दर्जाचं इम्पोर्टेड वस्त्रे, कंगवे, कात्र्या, ब्रश, पावडर, जेल, तेल, साबण, याशिवाय डिजिटल पेमेंट आणि ऑनलाईन अपॉइंटमेंट इत्यादी सुविधा सुरू करून त्यांनी धूमधडाक्यात सलूनचं ओपनिंग सुद्धा केलं. माझ्या दाढी मिशा तशा वाढल्याच होत्या आणि डोकं कटिंग करायला ओव्हरड्यू झालं होतं. तेव्हा येत्या सुट्टीला मी कटिंगला जायचं ठरवलं. इतक्या शेजारचे जोशीबुवा डोक्यावरनं हात फिरवत आमच्या फ्लॅटवरनं जाताना डोकावले आणि म्हणाले, चिंच्या, अरे आता सलूनमध्ये जायचं तर अपॉइंटमेंट घे बरं का, नाही तर वेटिंगला खूप थांबायला लागतो. हो का हो काका? अरे सगळा जीएसटीचा प्रताप. सरकारनं दाढी कटिंग भोवती सुद्धा जीएसटीचा फास आवडून टाकलाय. हो, अरे सलून मधला वस्त्रा सुद्धा त्यांच्या चाणाक्ष नजरेतनं सुटलेला नाहीये. आपण जोशी काका होते, आज ना उद्या होणारच होतं की. अरे बाबा लक्षात घे, अपॉइंटमेंट घेतली तर एकूण बिलावर 10% जीएसटी लावतात. क्यू मध्ये वेटिंगवर सलूनमध्ये जाऊन बसलं तर 5% जीएसटी. सलूनची या द्वारी उभा क्षण भरी, तेथे जीएसटी भारी लावी येल्या. जोशी काकाने रचलेला जीएसटीवरचा अभंग ऐकून आणि वैकुंठाकडे बोट दाखवून मी सुद्धा हसून म्हणालो, जीएसटी जो भरी तेणे मुक्तीचारी साधी येला. जीएसटी शिवाय सुटका नाही काका. आता जीएसटी वाचवण्यासाठी सलूनमध्ये तात्कळत क्यू मध्ये बसायला वेळ कोणाला हो. मी आपलं अपॉइंटमेंट घेण्यासाठी रंगोबाला कॉल लावला तर फोनवर रिसेप्शनिस्ट, सर काय सेवा करू आपली, पलीकडनं एक गोड आवाज आला. मी म्हणालो, नाही नाही, माझी सेवा करू नका, माझ्या डोक्याची सेवा करायची आहे, त्यासाठी मला अपॉइंटमेंट हवी आहे. दाढी कटिंगला कधी होते सांगा. सर शनिवारी कटिंग केली तर 50% डिस्काउंट ऑफर आहे, शिवाय जीएसटी नॉमिनल म्हणजे फक्त 3%. अहो मॅडम, शनिवार तर न करत्याचा वार असतो, घातवार, शुभ कार्याला निषिद्ध. त्या दिवशी घरात सुद्धा दाढी करायला मला बंदी आहे. आमच्या बायकोची शनिवारी केस कापणे, नख कापणं, डोकं धुणं याला अजिबात परवानगी नसते. शनिवारी जेवणात वांगी, लोणची, पापड वर्ज्य असतं. अहो सर, पण आमच्या असोसिएशनची स्कीमच आहे ना तशी सर. तिकडून पुन्हा नाजूक आवाज आला, मला या रविवारची अपॉइंटमेंट द्या बरं तुम्ही. सर रविवारी डिस्काउंट नसतो आणि जीएसटी 18% आहे. तुम्हाला सोमवार ते शुक्रवार चालत असेल तर 20% डिस्काउंट आणि 10% जीएसटी. बाईसाहेब, कटिंग सलून म्हणजे काय हवाई सफर आहे काही? विमान कंपन्यांसारखी गर्दीच्या दिवशी तिकीटं महाग आणि इतर वेळी स्वस्त ठेवतात तशी? अहो सर, खाजगीकरण झालं की असंच होणार ना. अहो कटिंग तर खाजगीच आहे की पहिल्यापासून, ती कुठे होती सरकारी? सर मी रंगोबा सरांकडे तुमचा फोन देते, तुम्ही प्लीज त्यांच्याशी बोला. तिने डायरेक्ट माझा कॉल रंगोबाकडे लावला. रंगोबाचे आता रंगोबा सर झालेले होते, म्हणजे आदबीनं बोलणं हे आलंच. रंगोबा सर म्हणाले, कसं साहेब, कटिंग सलून हा पहिल्यापासून राजकारणाचा अड्डा आहे. लोकांच्या खाजगीतल्या 12 भानगडींची जाहीर सार्वजनिक चर्चा हितच होती. सार्वजनिक बँका तशी ही सार्वजनिक सलून. वीकडेजला अर्थात मला सुट्टी नसल्यामुळे रविवारची अपॉइंटमेंट घेणं भाग पडलं. काय करणार, केसांना आणि खिशाला दोन्हीला 18%ची कात्री लागली. रविवारी सलूनमध्ये शिरता क्षणी रंगोबा सरांनी हसत हसत खूण करून मला रिकाम्या झालेल्या खुर्चीत बसायचे निर्देश दिले. त्यांच्या हाताखालचा नेहमीचा माणूस तिथे उभाच होता. मी डोकं त्याच्या हवाली केलं, शांत चित्तानं डोळे मिटून बसलो. त्यांनी माझी मानेमागे वाढलेल्या केसांची झुलपे तळ हाताने उडवली आणि विचारल्या, साहेब साहेब केस बारीक करू, मध्यम कापू का फक्त शेंडे चोडवायचे? अरे नेहमीसारखे कापायचे, तुला काय नवीन सांगायला हवं का? मी चकित होऊन विचारलं. नाही तसं नाही साहेब,
कसं आहे, आता दाढी कटिंगवर GST लागू केलाय ना सरकारने. एवढंच आहे ना. अरे सार्वजनिक शौचालयात जर GST लावतात तर मग कटिंग सलून सुद्धा त्यांच्या तावडीतनं सुटणार कसं? आलिया भोगासे असावे सादर, देवावर भार घालून या. साहेब, भार देवावर नाही, तुमच्यावर पडणारे GSTचा. त्याच्या बोलण्यात छदमीपणा होता. सारखी काय GSTची जपमाळ लावली रे? 18% GST लावणार आहेस ना रविवारच्या कटिंगला? माझा सूर थोडा अस्वस्थ आणि चिडलेला. अहो, ती संपूर्ण बिलावरची GST साहेब. दाढी कटिंग करताना आहे ना, प्रत्येक स्टेजला GSTचे वेगवेगळे रेट आहेत. म्हणजे? मी चमकलोच. हा साहेब, कसं आहे बघा, हे बघा, कटिंग करताना वरवर शेंडे कापले तर GST 5%, मध्यम कापले तर 10%, आणि एकदम बारीक कापले ना तर 18% असा चार्ज आहे. अरे काय चाललंय काय? मग सगळे केस भादरून घेतले तर किती टक्के लावणार तू? साहेब, चकोट करायला 18% GST आहे, शिवाय त्याच्यावर 3% सरचार्ज पण आहे. हा जरा अतिरेक होतोय बरं का. अहो साहेब, आता स्मशानभूमीत सुद्धा 10वीचे केस काढायला GST 10% सरचार्ज लावतात. न्हाव्यानं तबलजी सारखी माझ्या टाळूवर बोटं वाजवत म्हटलं, अरे हे काय इन्कम टॅक्स खातोय का सरचार्ज लावायला? शासनाला जनाची नाही तर मानाची तरी लाज वाटली पाहिजे रे. कसं आहे साहेब, शीर सलामत तो पगडी पाचस. इन्कम टॅक्स काय, GST काय, आणि त्याच्यावरचा सरचार्ज काय, लय विचार नका करू तुम्ही. हजामत करताना लावायचे GSTचा शासनाने मोठा चार्टच तयार केलाय. जिथे जावे तिथे तू माझा सांगाती, कात्री लावे तिथे तिथे GST सांगाती. पांडुरंग पांडुरंग. चेहऱ्यावर पांडुरंगासारखे स्थिर भार ठेवत तो म्हणाला. मनातल्या मनात मी सुद्धा म्हणालो, पांडुरंगा अरे धाव. अरे जनाईला दळायला तू मदत केलीस, चावता माळ्याचा भक्तीचा माळा तू फुलवलास, संत श्रेष्ठ नामदेव महाराजांचा हट्ट पुरवण्यासाठी नैवेद्य खाल्लास, मग या GSTच्या ससेरे मेऱ्यापासून आम्हाला का वाचवत नाहीस रे बाबा? पांडुरंग कधी प्रसन्न होईल ते हो. आज तरी युगे 28 विचारात अटकळत उभा आहे. या क्षणी माझे केस आधीच दाट असल्यामुळे ते खूप बारीक करणं भाग होतं. त्यामुळे त्या माणसाला मी केस बारीक कापायचा हुकूम केला. त्यांनी मख्ख चेहऱ्याने माझ्या अंगाभोवती काळं कुट्ट असं क्रेप कागदासारखं पातळ कापड गुंडाळलं. मात्र आमदाराचा सत्कार करताना शाल पांघरावी अगदी तसा आणला होता त्याने. गळ्याच्या कॉलरभोवती शोल्डरवर करकचून पांढरी चिकटपट्टी लावताना फास आवळावा असा अभिनय केला त्याने. हे बघा साहेब, हे यूज अँड थ्रोवालं कापड आहे. एकदा वापरून कापलेल्या केसासकट गोळा करायचं, फेकून द्यायचं. ह्याच्यावर सुद्धा 18% GST आहे. अरे मग तुम्ही नेहमीचं धुवून पुन्हा वापरायचं सॅटिन कापड घ्या ना, ते गुंडाळा. नाही ना साहेब, करोना अजून हटला नाही ना पूर्ण, त्यामुळे शासनाने रियुजेबलला परमिशनच नाही दिली. म्हातारी मेल्याचं दुःख नाही आहे, पण हा GST खूप सोकावतोय, मी रागानं म्हणालो. मग त्यांनी माझ्या केसांभोवती पाण्याचा स्प्रे मारत विचारलं, साहेब तुमचे केस लय तेलकट येतो, पुढच्या टायमाला ना रात्री तेल न लावता इथं या. अरे बाबा, रात्री शांत झोप येण्यासाठी बायको डोक्याला कंपल्सरी तेल चोपडते, त्यातनं सुटका नाही रे बाबा. मला गौप्यस्फोट करणं भाग पडलं. कटिंग सलूनमध्ये कुठलीही गोष्ट लपवता येत नाही. आपणच म्हणायचं झाकली मूठ बिन पाण्याची. नाही, पण साहेब आता तेलकट डोक्यावर कात्री फिरवायची ना तर GST 18% बरं का. बाबा रे, अरे काय करायचंय ते कर रे, डोकं दिलंय ना तुझ्या ताब्यात. मी सबशील मुंडी खाली धरून म्हणालो. साहेब ऑफिसचं लय टेन्शन असतं का हो तुम्हाला? नाही, म्हणजे बाईसाहेब डोक्याला तेल लावून देतात ना म्हणून विचारलं. हो रे बाबा, बायको म्हणते लहानपणी सासूबाईंनी म्हणजे माझ्या आईने माझी टाळू नीट भरली नाही, त्यामुळे मला शांत झोप येत नाही. माझ्या टाळूची गोष्ट अशा रीतीने वेशीवर टांगली गेली. त्याच्यावर उपाय आहे बरं का साहेब. खांद्यावर सहानुभूतीचा हात ठेवून तो म्हणाला, मी रोज रात्रीच्या मालिशचा पार्ट टाइम व्यवसाय करतो, होम सर्व्हिस आणि GST फ्री. सरकारला ह्या कानाचा त्या कानाला पत्ते लागू देत नाही आपण. नाही ते बघू, सध्या बायको मॉलिश करते ते सुद्धा फ्रीच आहे मला. साहेब बायको कधी फ्री मालिश करत नसती. हां, तिचं त्यामागं फार मोठं कारस्थान असतं साहेब. कधी कशी वसुली करण ना बायको, त्याचा नियम नाही बरं का. न्हाव्यानं कात्रीचा करा ताल धरत म्हटलं आणि एकदाची त्याची कात्री चालू झाली. तरीही भिंतीला तुंबड्या लावायची त्याची सवय जाणार आहे थोडीच. मला तो म्हणाला, केस बारीक करताना नाहीतर शेंडे कापताना किती वेळा कात्री लावली ते संगणकावर मोजलं जातं. 10 वेळा कात्री लावली तर GST 10%, 25 वेळा लावली तर 15%, आणि नंतर कात्री मोजणं थांबवून 18% GST लावला जातो. अरे पण कात्रीची ही करामत मोजायला संगणक आहे कुठे तुझा?
बघा की तिकडं वरती. छताकडे बोर्ड दाखवून न्हावी म्हणाला. तुमच्या डोक्यावर CCTV बसवलाय. प्रत्येकाची हजामत करताना तो संगणकाला माहिती पुरवतो. संगणकाचा सर्व्हर प्रत्येक गिरायकाच्या GSTचा हिशोब करतो. अरे भारी सॉफ्टवेअर आहे की हे, मी म्हणालो. आणि खरंच प्रत्येक खुर्चीच्या डोक्यावर छताला CCTV लावलेला बघून मी थक्क झालो. साहेब, वेटिंगला थांबलेल्या गिरायकांना चालण्यासाठी जी चोखंदळ माशिकं ठेवली ना, त्याला सुद्धा GST लागतो बरं का आता. अरे बाबा, तुझी GSTची टकळी थांबव आणि कटिंग उरकून घे रे एकदाची. महाभारतात अर्जुनानं भीष्माचार्यांना बाणाचा वर्षाव करून शरपंजरी झोपवलं होतं, तशी माझ्या भोवती GSTची शरपंजरी उभी केलीस तरी माझं कटिंग आता थांबवू नको बाबा. मी GSTच्या माऱ्यानं हाय खात म्हणालो. कसं आहे साहेब, ग्राहक सेवा देताना कुठलाही आडपडदा ठेवून चालत नाही. टर्म्स अँड कंडिशन अप्लाय म्हणते. अहो, ग्राहक संरक्षण कायदा त्याच्यासाठी तर झाला ना राव. न्हाव्यानं कात्रीची चाल 3 तालावर हुकूम लावली आणि सकाळच्या आरोह अवरोहाच्या बिलावल रागात माझे सपासपा केस कापले. GSTनं भणाणलेलं माझं डोकं रिकाम्या माठासारखं भासायला लागलं. मग तो कानाजवळच्या कल्ल्यांकडे वळाला आणि म्हणाला, साहेब मला सांगा, कल्ले कसे ठेवायचे? नाही, म्हणजे मुकद्दर का सिकंदरमधल्या बिग बी सारखे ठेवायचे का अमर अकबर अँटोनीतल्या विनोद खन्नासारखे ठेवायचे? तुम्हाला ह्याच्यात लय ऑप्शन आहे बरं का. मुघले आजममधला पृथ्वीराज कपूर, शोलेतला अमजद खान, जंजीरमधला पठाणच्याच्या प्राण. तुम्ही फक्त चॉईस सांगा साहेब. ज्याच्यावर GST नाही ना असा कल्ला ठेव. मी त्यांनी GSTची जपमाळ लावण्याआधी त्याला हुकूम केला. नाही साहेब, तुम्ही इरिटेट होऊ नका हो. कल्ल्यावर डिस्काउंट ऑफर पण आहे बरं का. पत्त्यातले इस्पिक, किल्लवरचा बादशाह, बदामान चौकटचा गुलाम यांचे कल्ले, नेपोलियन बोनापार्ट, ब्रिटिश गव्हर्नर डुप्ले, डलहौशी या सगळ्यांचे कल्ले तुम्हाला फ्रीमध्ये करून भेटतील. GST फक्त 1%. थोडा वेळ थांबवून तो पुन्हा म्हणाला, साहेब हे समोरच्या केसाच्या बाटा आहेत ना, देवानं स्टाईल करू का? कसे आहे तुमचे केस अजून लय काळे कुळकुळीत येतो, लय एव्हरग्रीन दिसणार तुम्ही. ही स्टाईल मी तुम्हाला माझ्या अधिकारात फोकाट करून देतो. अरे माझा देवानंद करून चुडी नाही मेरा दिल हे गाणं कुणा हिरोईन पुढे मला नाही म्हणून दाखवायचं. मग जानी वाकर नाही तर किशोर कुमार स्टाईलने करू का? फक्त 1% GST साहेब. सध्या कोणाचा ट्रेंड चालू आहे? मी त्याला सहज विचारलं. सध्या आहे ना रणधीर सिंग आणि पुष्पामधल्या अल्लू अर्जुनच्या केसाची ट्रेंड चालू आहे साहेब. त्यांनी त्याच्या हनवटी खालनं पालथे तळहात वक्राकार फिरवत स्टाईल मारत मला म्हटलं, नाही आपली हे काही नको, बायको दारात ताटकळत उभी ठेवेल मला विटेवरच्या विठोबासारखी. भांग पाडण्यापुरती साधे हेअरकट ठेव आणि आता ना GSTच्या तुंबड्या लावणं बंद कर बाबा. मी अंतिम ताकीद देत त्याला म्हटलो. नाही अजून लय GST वाटेवर टपून उभेत साहेब. हा, मिशाचा कट, दाढीची स्टाईल, भोवया, कानाच्या पाळ्यावरचे केस, असली तर शिंडी, मानेमागच्या केसाचा शेप. ब्लेडचं नवीन पातं लावून सिद्ध करत कानामागे सफाईदार वस्तारा चालवत तो म्हणाला. आणि सांगा ना साहेब, दाढीचा शेप कसा पाहिजे तुम्हाला? म्हणजे लेनिन, स्टॅनिन, बुलगालिन का सध्या क्रिकेटमधले कोहली, शर्मा, पांडे, जडेजा ठेवत्यात तसा शेप पाहिजे? ओसामासारखा सुद्धा शेप करून देईल बरं का मी. अरे बाबा, माझा ओसामा केला तर सलूनमधून बाहेर पडताच अतिरेकी समजून पोलीस कोठडीत टाकतील मला. हे बघ, माझ्या चेहऱ्याला सुंदर दिसेल असा शेप दे बरं. साहेब तुमचा चेहरा आहे ना, तुमचा चेहरा गोल आहे गोल. त्याला बॉक्सड बियर्ड, चायनीज ट्रॅप, गोटी शेप, बोकड शेप, मटन चॉप शेप, कुठली बी छान दिसेल. पसंत करा आणि तो शेप देतो मी. दाढीच्या सगळ्या शेपवर GST 18% आणि त्याच्यावर सरचार्ज 18%. कमाल आहे राव. माझ्या दाढीला शेप करायला सावकारासारखं चक्रवाढ व्याज लावतो काय तू? त्यापेक्षा दाढीचे खुंट काढूनच टाकू की. माझा रक्तदाब वाढायला लागला. साहेब रुबाबदार दिसायचे ना, मग दाढी मिशा काढून कसं चालन? असं करू ना, येवी तेवी चक्रवाढ GST लागणारच आहे. मी तुमचा बिग बी करून टाकतो. मी आता मौनम सर्वार्थ साधनं माझा मनाशी ठरवून मूग गिळून मान पाडून बसलो. माझ्या डोक्याची हजामत करताना समोरच्या आरशात भिंतीवर सतत बदलणारे GSTचे संगणकीय आकडे दाखवायची व्यवस्था होती. माझी हजामत संपत आली तोपर्यंत समोरच्या आरशात 1000 रुपयांनी GST पार केली होती. शेवटच्या टप्प्यात न्हाव्यानं माझ्या डोक्यावर नवरत्न तेल थापून 1-2 मिनिटं माझी चंपी केली. मग त्यांनी माझी मान दोन्ही बाजूला फिरून मोठ्या कौशल्यानं मोडली. त्यानंतर डोक्यामागे आरसा धरला. मला हजामत कशी झाली याबद्दल अभिप्राय सुद्धा विचारला. या सगळ्या कर्मकांडात देखील GST किती हे विचारायचं धाडस नाही केलं मी, कारण GST पासून सुटका नव्हती. आता आणखीन GST लागणार नाही असा माझा होरा होता, पण अंगाभोवतीचं ते यूज अँड थ्रो कापड त्याने अलगद बाजूला करताना खाली सांडलेले केस गोळ्या करण्यासाठी झाडू मारला, त्याचा GST लावला गेला. साहेब
काखेतले केस काढायचे का? वस्त्रा पारजत न्हाव्यानं मला विचारलं. त्याच्या चेहऱ्यावर आधाशासारखे GSTचं छदमी हास्य दिसत होतं. मी शरणागतासारख्या दोन्ही काखावर केल्या. त्यांनी GSTचं 1500 रुपयाचं बिल मला एका सुंदर नक्षीदार बशीत आणून दिलं. बिलाखाली टीपची रक्कम टाकण्याचा पर्यायही होता. त्यात पसंती नापसंतीचा पर्याय नव्हता. टीपवर त्याचा हक्कच होता. टीपवर सुद्धा GST आकारतात हे मला तेव्हा कळलं. काय करणार? तोंड दाबून बुक्क्यांचा मार. मी मुकाट अक्कल खाती खर्ची असं म्हणून हजामतीचं बिल गुगल पेनं दिलं. रस्ता धरला घरचा. घरात शिरताच सौ स्मितानं माझा तोंडावळा तपासला. अहो हे काय, अगदी बिग बी सारखे दिसताय तुम्ही. तिने कमेंट केली. मी थोडा सुखावलो खरा, पण लगेच ती पुढे म्हणाली, अहो म्हणजे दाढीच्या खुंटातनं चक्क पांढरे केस डोकावतायत. डोक्यावर सुद्धा तीच झलक आहे. अवेळी वार्धक्याची चुणूक दाखवणाऱ्या तिच्या या कमेंटनं माझा चेहरा सपशेल पडला तो पडलाच. दुसऱ्या दिवशी ABC माझ्याच्या चॅनलवर ब्रेकिंग न्यूज झळकली. हिशोब करता करता नाकी 9 आल्यामुळे देशातल्या सर्व कटिंग सलूनमधले सर्व्हर ब्रेकडाऊन झाले आणि GSTचा हिशोब लावताना सॉफ्टवेअरचा फज्जा उडाला. अर्थमंत्र्यांनी ताबडतोब GST कमिटीची तातडीनं बैठक बोलवली. वादळी चर्चेनंतर कटिंग सलूनमधल्या सर्व प्रकारच्या हेअरस्टाईल्स, दाढी, मिशा, कल्ले, भुवया, नाकातले केस, कानावरचे केस, काखेतले केस, शेंडी, तेल मॉलिश, केस कलप करणं, कुरळे केस, शॅम्पू इत्यादी प्रत्येकाचा हिशोब करताना सर्व समावेशक एकच म्हणजे कॉम्प्रिहेन्सिव्ह 18% GST लावण्याला एकमतानं मान्यता देण्यात आली. रंगोबाच्या कटिंग सलूनमध्ये सर्वांना वाचता येईल असा ठळक बोर्ड लागला. इथे हजामतीवर GSTचे सब घोडे 18% लावले जातील. चूक भूल द्यावी घ्यावी रंगोबा. श्रोते हो, ही होती सुरेशचंद्र वाघ सरांची कथा सब घोडे 18%. कथा आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, मित्रपरिवारात नातेवाईकात कथा शेअर करा आणि हो, चुकून चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर प्लीज चॅनल तेवढं सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच उत्तम कथांसह. तोपर्यंत नमस्कार मित्र.